नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं CP अकॅडमी यूट्यूब चॅनलला। बघा 2025ला मुंबई पोलीसचा पेपर झालेला आहे, त्याचं आपण विश्लेषण बघणार आहोत। 12/1/2025 या तारखेला मुंबई पोलीसचा पेपर झालेला आहे, त्याचं विश्लेषण बघूया। तर बघू आपण पहिला क्वेश्चन त्यातला 21,025 चे वर्गमूळ किती असा प्रश्न विचारलेला होता। बघा अगदी सोपं वाटतो पण याला सोडवताना वेळ लागतो, त्याच्यासाठी आपण एक सोपी टेक्निक घेऊन आलेलो आहोत। एकक स्थानी ज्यावेळेस 5 हा अंक असतो त्याच्यानंतर 2 स्थान सोडून द्यायचे, 5 असेल तर सरळ 5 लिहून घ्यायचे खाली, आणि त्याच्यानंतर जे 3 स्थान उरतात हे 3 स्थानाच्या अगोदरची वर्गसंख्या म्हणजेच 210 च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे? 196। 196 ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? 14 इथे 14 लिहिलं, 145 हाच आपला आन्सर आहे। बघू आपण ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक 1 नाही, ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट आहे। 145 हा उत्तर बरोबर आहे। त्याचप्रमाणे हा दुसरा प्रश्न आहे, राजू आणि रोहित उंचीचे प्रमाण 4:3 आहे। जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची किती? राजूची उंची विचारलेली आहे आपल्याला। तर बघू रोहितची उंची किती आहे? रोहितची उंची दिलेली आहे 1.2 मीटर। तर आपल्याला राजू हा पहिल्या नंबरला आहे म्हणून याची उंची विचारलेली आहे। तर बघू आपण राजूचं प्रमाण किती आहे? 4 आणि रोहितचं प्रमाण किती आहे? 3। आता बघा रोहितची उंची ऑलरेडी दिलेली आहे 1.5 म्हणजे 12, आपण सरळ इथे 12 घेऊया। काय घेऊ? 12 ला रोहितने भागून देऊ, म्हणजे हे 3 आहे ना, 3 ने भागू, 3 1 3, 3 चौक 12, प्रमाण किती निघालं मित्रांनो? 4। तर काय करायचं, सरळ ह्या 4ने ह्या 4ला गुणून टाकायचं, 4 चौक 16। आता ह्या 4ने परत रोहितला गुणायचं, 4 त्रिक 12। आता बघा 12 निघालेला आहे पण 1.2 आहे, त्याचप्रमाणे आपण इथे 1 अंश म्हणजे पॉईंट दिला की सरळ 1.6 याचं उत्तर येईल आणि 1.2 हा रोहितचं पहिले जे होतं ते येईल। ऑप्शनमध्ये बघू आपण उत्तर आहे का? ऑप्शन क्रमांक 1 हा उत्तर बरोबर आहे। बघा हा प्रश्न किती मोठा आहे पण याचं उत्तर एकदम शॉर्टमध्ये आहे। ₹70 ला एक खेळणी खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळाला तर त्या खेळणीची विक्री किंमत किती? बघा एकदम सोपा प्रश्न आहे। असे सोपे प्रश्न आपण क्लासमध्ये एकदम इझिली शिकवतो। बघा 70 हा 70 आहे ना, 70चे 15% सांगितले, 1 शून्य कट केला, किती पर्सेंटेज भेटला? 10%। आता एकूण भेटला 10% आपल्याला, ठीक आहे। या 7ची जर निम्मे केले 3.5, 3.5 तर किती पर्सेंटेज भेटलं? 5। हा 10 आणि हा 5 किती पर्सेंटेज झाले? एकूण 15%। तसंच या दोघांची बेरीज किती झाली? 10.5 बरोबर 15 झाली। तर मूळ किंमत किती आहे? 70 अधिक 10.5 बरोबर 80.5 हे करेक्ट आन्सर आहे। बघा ऑप्शनमध्ये कुठे दिसते का? 1 2 3, 3 नंबर हा ऑप्शन करेक्ट आहे। बघा असेच आपण दररोज अशा प्रत्येक टॉपिकवरती गणिताच्या व्हिडिओ अपलोड करत राहतो। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन टिप्स शिकायला भेटतील। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न किती सोपा आहे पण तुम्हाला कसं फिरून विचारलेलं आहे ते बघा। जर 17 गुणिले 29 बरोबर 493, लक्ष असू द्या 493, तर 170 गुणिले 0.029 बरोबर किती? असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे। इथे सरळ काय दिलेले आहे? 17 आणि 29चा गुणाकार 493, तर 170। आता इथे फक्त 17, इथे एक शून्य वाढला, इथे किती स्थानानंतर पॉईंट आहे? 1 2 3 स्थानानंतर
एक शून्य इथे वाढलेला आहे, म्हणजे हा शून्य कमी करण्यासाठी हा पॉईंट इथून कट करून हा पॉईंट इथे जाईल, म्हणजे किती स्थानानंतर पॉईंट येईल, 2 स्थानानंतर इथे पॉईंट राहील. आता यांचा गुणाकार केल्याच्या नंतर 493 येणार, पण ह्या 2 स्थानानंतर इथे पॉईंट देऊ, म्हणजे 4.93 याचं उत्तर राहील. भरपूर मुलं काय करतात, इथे ह्या शून्याचा विचार न करता सरळ मुलांनी काय केलेलं आहे, 1 2 3 स्थानानंतर पॉईंट आहे म्हणून कोणतं उत्तर क्लिक केलेलं आहे, 0.493. हा एकदम चुकीचं उत्तर आहे. उत्तर करेक्ट हा आहे. समजलं मित्रांनो? बघा विद्यार्थी मित्रांनो, 5वा प्रश्न आहे, 1 मीटर मध्ये, प्रश्न इथेच बघा, 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात? सरळ दिलेला आहे तुम्हाला, 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात. बघा 1 किलोमीटरमध्ये किती मीटर असतात, 1000 सेंटीमीटर, 1000 मीटर असतात. 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. त्याचप्रमाणे 1 किलोमीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात, 1 किलोमीटरमध्ये 1,00,000 सेंटीमीटर असतात. हे समजलं तुम्हाला? आता 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतात, 1 मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात, 100 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं, 1,00,000 सेंटीमीटरने 100 सेंटीमीटरला भाग द्यायचा, म्हणजेच तुमचं उत्तर येऊन जाईल. समजलं? आता हे 2 शून्य गट, हे 2 शून्य गट, आता भाग जाणार का? आता काय करायचं आहे आपल्याला, किती शून्य राहिले, 1 2 3. त्याच्यानंतर सरळ फ्रेशमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. 1/10000. आता संख्या समान करण्यासाठी काय करावं लागेल, इथे 1 शून्य देऊ, 0 पॉईंट, परत 1 शून्य वाढू 0, परत 1 शून्य वाढू 0. आता बघा 1001 हा याचा करेक्ट आन्सर राहील काय, 0.001. ऑप्शनमध्ये बघा कुठे आहे, ऑप्शनमध्ये 1 नंबरला नाही, 2 नंबरला नाही, 3 नंबरला, 4 नंबर हा करेक्ट आन्सर राहील. कोणी कोणी काय करते, हे 4 शून्य कट आहे म्हणून पहिला ऑप्शन करेक्ट करून आन्सर चुकीचा देतात. ह्याचप्रमाणे आपण दररोज एक लेक्चर अपलोड करतो आपल्या यूट्यूब चॅनलला आणि पूर्ण विश्लेषण करून देतो. मीटर कसं असते, सेंटीमीटर कसं असते, किलोमीटर वगैरे सर्व आणि बेसिकपासून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला पूर्ण शिकवल्या जाईल. जर ए आणि बी चे वयाचे प्रमाण 3:5 आहे, 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 31:45 असेल तर सध्याचे वय किती? तुम्हाला हा प्रश्न फसवण्यासाठी आणि कन्फ्यूज करण्यासाठी 3:5 हा प्रमाण दिलेला आहे. आपल्याला या 3:5 या प्रमाणाशी काहीही तफावत नाही आणि घेणे देणे नाही. सरळ काय करायचं, 31 मधून 10 मायनस आणि 45 मधून 10 मायनस, तुमचा आन्सर हा येऊनच जाईल. तर बघू आपण, 31 मायनस 10 बरोबर 21 आणि 45 मायनस 10 बरोबर 35. हाच तुमचा अगदी करेक्ट आन्सर राहील. बघा आन्सरमध्ये ऑप्शनमध्ये शोधून घ्या, 21 35 उत्तर कुठं आहे. सरळ उत्तर, काही डोकं लावायची गरज नाही. ऑप्शन क्रमांक पहिलाच आहे वाटते, हा करेक्ट असेल, कारण इथे काही तथ्य नाही, फक्त हा आणि तुम्हाला गुमराह करण्यासाठी असा क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही कन्फ्यूज व्हा आणि वेळ तुमचा वाया जावा. बघा विद्यार्थी मित्रांनो, किती सोपा प्रश्न आहे हा. 7वा प्रश्न आहे. आपण 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंद एकूण किती सेकंद असेल, असा हा प्रश्न दिलेला आहे. एकदम सोपा, याच्यात काहीही नाही, फक्त ज्याला कॅल्क्युलेशन थोडंफार जरी ज्ञान असेल या विषयाचं तरी त्याला हा उत्तर सहजच येऊन जाईल. कारण काय दिलेलं आहे याच्यात, 2 तास 30 मिनिटे, बघा 2 तास 30 मिनिटे 15 सेकंद असा हा प्रश्न दिलेला आहे. तर एकूण सेकंद किती असेल, 2 तासाचे मिनटं किती होतात, एकूण 120 मिनटं प्लस हे 30 मिनटं जशाच तसे. सेकंद ऑलरेडी दिलेले आहे तुम्हाला 15, तर हे जशाच तसे ठेवून घ्या.
120 अधिक 30 बरोबर एकूण मिनटे किती होतात 150 गुणिले एका मिनिटात एकूण सेकंद किती असतात 60. किती असतात 60. 15 आणि 60 6चा गुणाकार करून घेऊ. 15 सकी 90. हे एक शून्य आणि हा एक शून्य इथे ठेवून देऊ. म्हणजेच 9000 आलं. प्लस जे इथं 15 सेकंद होते ते सेकंद इथे प्लस करून घेऊ. म्हणजेच उत्तर काय आलं तुमचं 9015. हा अगदी करेक्ट उत्तर ऑप्शनमध्ये आहे का? ऑप्शन क्रमांक पहिलाच हा तुमचा उत्तर आहे. बघा एवढे सोपे प्रश्न तुम्हाला यावेळेस मुंबई पोलीसला विचारलेले आहे की याच्यात मला वाटते मेरिट खूप हाय जाणार आहे. रेडी? बघा हा 8वा प्रश्न आहे. एका शहराच्या लोकसंख्येची वाढ सुरुवातीला 20,000 वरून 25,000 झाली तर त्याच्या वाढीचे प्रमाण किती? प्रमाण म्हणजे पर्सेंटेज विचारलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला इथे तुम्हाला कन्फ्यूज करण्याचे काम केलेले आहे. ज्याला ह्या प्रमाणाचा अर्थ कळाला असेल तो विद्यार्थी हा प्रश्न एकदम करेक्ट त्याने केलेला असेल. बघा 20,000 बरोबर किती पर्सेंटेज आहे मित्रांनो? 20,000 बरोबर 100% आहे. 100%. म्हणजेच 5,000 बरोबर किती पर्सेंटेज असेल मग? 25% असेल ना 5,000. दुसरे 5,000 किती पर्सेंटेज असेल? 25. तिसरे 5,000 किती पर्सेंटेज असेल? 25. आणि चौथे 5,000 किती पर्सेंटेज असेल? 25. 25 25 25 25 एकूण किती? 100%. आणि 5 5 5 5 बरोबर किती? एकूण 20,000. हा एवढा मोठा डायग्राम का सांगत आहे? मी लगेच इथल्या इथेच तुम्हाला उत्तर दिलं असतं, पण हा तुम्हाला लिहून का सांगत आहे? आपल्या क्लासमध्ये आणि या यूट्यूब चॅनलला असे शॉर्टकटमधले एकदम सोप्या मेथडचे व्हिडिओ आपण अपलोड करत राहतो. तुम्ही या चॅनलवर या आणि चांगले आणि सोप्या ट्रिक्स तुम्हाला माहिती पडेल. तर आता 5,000 बरोबर किती पर्सेंटेज? 25%. सरळ इथे 20,000 वरून 25 झाली म्हणजे किती पर्सेंटेज वाढली? 25%. काही करायची गरज नाही आहे. लगेच उत्तर इथे क्लिक करा. असं जर तुम्ही उत्तर काढलं असेल तर काही सेकंदात तुमचं उत्तर निघालं असेल. कारण असे प्रश्न आत्तापर्यंत नाही विचारलेले आहे. यावेळेस खूप सोपे प्रश्न विचारलेले आहे. 28%. बघा इकडे लक्ष द्या. प्रश्न 10वा आहे आपला. 28% गुणोत्तराचे स्वरूपात रूपांतर करा. किती सोपा प्रश्न आहे, पण स्वरूपात रूपांतर करा असा विचारल्याच्या नंतर आपलं डोकं परीक्षेच्या वेळेस आपण घाबरलेलो असतो. मुळातच घाबरलेलो असतो. असा प्रश्न पाहिल्या 28%चे स्वरूपात रूपांतर करा म्हणजे कशाच्या स्वरूपात रूपांतर करा हेच आपल्याला नेमकं कळत नाही आणि यावेळेस आपण चुकल्याच जातो आणि 100% आपण चूक करतो. इथे काय दिलेलं आहे? 7-25. ऑप्शन बघा. 7-25, 7-18, 25-7 आणि 18-7. आपण आपलं डोकं चालवायचं कारण हा प्रमाण दिलेला आहे. हा काय दिलेला आहे? प्रमाण. तर 28% म्हणजे सरळ टक्के आले की 100 आलं. टक्के जर आलं तर काय येतो? 100 हमखास येतो. 28 लिहून घ्यायचं, सरळ खाली 100 लिहायची. इथपर्यंत समजलं? हा समजला असेल. 2 बेचोक 8. आता 2-5 10. खाली काय राहिलं आपल्याकडे? 50 वरती 14. आता याला 2ने भाग देऊ. 2-7 14 आणि 2-1 शिल्लक किती राहिले? 2-2 4 शिल्लक किती राहिले? 1. 2-5 10 बरोबर 25. इथे किती राहिले आपल्याकडे? 25. म्हणजेच 25. 7-25. बघा त्यांचे प्रमाण विचारलेले आहे. 7-25. ऑप्शन क्रमांक 1 हा बरोबर असेल. समजलं? एकदम सोप्या पद्धतीत विचारलेलं आहे. काही घाबरायची गरज नाही. असे प्रश्न आल्यावर पण ज्यांना अनुभव आहे, ज्यांना सराव आहे, गणिताच्या सगळ्या गोष्टी माहिती आहे
त्यांना हा प्रश्न अवघड जाणारच नाही. बघा प्रश्न कसा विचारलेला आहे, जर 2x9 बरोबर 4x ची व्हॅल्यू किती. बघा 2ची व्हॅल्यू 9 दिलेली आहे, 4ची व्हॅल्यू किती. आता काय करायचं आहे आपल्याला, 2 बरोबर किती आहे. बघा 2ची व्हॅल्यू 9 आणि 4ची व्हॅल्यू किती असं विचारलं आहे. सरळ आणि सरळ प्रश्न खाली मांडणी करायची गरज नाही, इथेच उत्तर निघून जाईल. 2ची व्हॅल्यू किती आहे 4, 2ची दुप्पट केलेली आहे, तर 9ची दुप्पट इथे करा ना. 9ची दुप्पट किती आहे, 9 2 18. हा सरळ उत्तर आलेला आहे. बघा ऑप्शनमध्ये आहे का, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 2 हा याचा करेक्ट आन्सर असेल. प्रश्न किती सोप्या पद्धतीने विचारलेला आहे, तुम्हाला तिथल्या तिथंच आन्सर दिलेला आहे. बघा तिथल्या तिथेच आन्सर दिलेलं आहे, फक्त आपल्याला ते लोक कन्फ्यूज करण्याचं काम करते. कारण आपण परीक्षेला आपलं डोकं जाग्यावर नसतो आणि आपल्याला हा विचार आलेला नसतो 2ची व्हॅल्यू इथे किती दिलेली आहे 9. मग आपण काय शोधत राहतो, या दोन्हीचा संबंध शोधत राहतो. आपल्याला माहीतच नसते की ह्या 2ची व्हॅल्यू ॲक्च्युलीमध्ये इथे 4 दिलेली आहे. बघा 2ची व्हॅल्यू किती दिलेली आहे इथे 4, तर त्याचप्रमाणे आपल्याला 9ची व्हॅल्यू इकडे दिलेली असेल. असे कन्फ्यूज करण्यासाठीच प्रश्न ते लोक टाकतात, त्याच्यासाठी आपण हे सगळं अभ्यास झालेलं असावं. हा प्रश्न बघा इथे काय दिलेले आहे, 10.15.25.45.85. आता याच्यात संबंध आहे, एकमेकांचा संबंध दिलेला आहे. बघा 10चा संबंध 15शी काहीतरी आहे, 15चा संबंध 20शी आहे, 20चा 45शी आहे, 45चा 85ची आहे. सर्वात पहिले काय करायचं आहे आपल्याला, ह्या दोन्हीमधला डिफरन्स काढायचा आहे. या दोन्हीमधला डिफरन्स, या दोन्हीमधला डिफरन्स आणि या दोन्हीमधला डिफरन्स. या दोन्हीमध्ये कितीचा डिफरन्स आहे, 5चा डिफरन्स आहे. या दोन्हीमध्ये कितीचा डिफरन्स आहे, 10चा डिफरन्स आहे. या दोन्हीमध्ये कितीचा डिफरन्स आहे, 20चा आहे. या दोन्हीमध्ये 40चा आहे. बघा दुप्पट 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 कसं जाणार. आता इकडे काय येणार, 40ची दुप्पट 80 प्लस, आता या दोघांची बेरीज करावं लागेल, 80 आणि 85. हा 80 आणि या 85ची बेरीज करावी लागेल. 85 अधिक 80 बरोबर किती होतात, 165. 165. जर 165 आपल्या ऑप्शनमध्ये असेल तर उत्तर 100% काय असेल, 165. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे बघा इथे 165. तिथले तिथेच आहे. आपण ज्यावेळेस शिकवतो क्लासमध्ये त्यावेळेस सर्व अशा टॉपिकचे गणित आपण घेतो. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हे गणित सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीला शिकायला भेटेल, ते पण फ्रीमध्ये. 1 रुपया पेड न करता आपल्या यूट्यूब चॅनलला सगळं अगदी सगळं फ्रीमध्ये शिकवल्या जाते. बघा हा बेरीजचा प्रश्न आहे, बेरीज करायची आहे. इथे 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20 असं प्रश्न दिलेला असेल तर सरळ काय करायचं, सुरुवातीला छेद 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 समान करून घ्यायचा. छेद समान केल्याच्या नंतर उत्तर आपोआपच निघेल. आता इथे 12 आहे, इथे 15 आहे, इथे 20 आहे. या संख्याला 12, 15 आणि 20 यांचं छेद समान करून घेऊ. 12ला जर आपण 5ने गुणलं तर 12 पंचे 60, 15ला 4ने गुणलं तर 15 चोक 60 आणि 20ला 3ने गुणलं तर किती येते, 20 त्रिक 60. 60 60 60 छेद समान झाला इथे. आता काय करायचं, हे 5 आहे ना, एकाशी 5ला गुणाकार करायचं. परत 4 आहे ना, एकाशी 4ला गुणाकार करायचं. इथे 3 आहे ना, एकाशी 3. 5 4 3 जशाचं तसे लिहून घ्या. 5 अधिक 4 अधिक 3 छेद 60, कारण छेद समान आहे म्हणून 60. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12 बरोबर 12/60. 12 1 12, 12 पंचे 60 बरोबर उत्तर काय राहील तुमचा 1/5. ऑप्शनमध्ये आहे का 1/5, ऑप्शन क्रमांक 2 तुमचा अगदी करेक्ट असेल. हा प्रश्न क्रमांक 13 आहे आपला.
1 डॉट 2 डॉट 6 डॉट, आता इथे रिकामी जागा आहे 120 डॉट 720. बघा हा प्रश्न तुम्हाला कसा सोडवता येईल, सोपा आणि एकदम साधा. ह्या दोघांत काय आहे, 1 गुणिले 2 बरोबर 2. आता या दोघात काय आहे, 2 गुणिले 3 बरोबर किती आहे, 3 दुनी 6. ह्या दोन्हीत काय येणार, आता 6, हे 6 जसेच तसे खाली घेऊ. 6 गुणिले 4 यांचं उत्तर किती येईल, 6 × 24. ह्याचप्रमाणे इथे काय येईल, 6 24 गुणिले 5 बरोबर किती येईल, 120. आता इथे 120 गुणिले 6 बरोबर किती येईल, 720. 12×72. तर आपलं उत्तर काय आहे, 24. एवढं काढायची पण आवश्यकता नाही, फक्त आपल्याला इथला 24 शोधायचा आहे आणि तो भेटला आपल्याला. कसं काय, लयबद्ध पद्धत. बघा हे सर्व टॉपिक आपण बुद्धिमत्ता या चॅप्टरमध्ये शिकवतो. कारण ज्याचं हे बेसिकपासून झालेलं असेल त्याने तोंडीच उत्तर काढले असेल. प्रश्न बघितल्या रिकामी जागा कोणती आहे आणि लगेच क्लिक 24 केला असेल. ज्याचं हा टॉपिक एकदम क्लिअर झाला असेल त्याला हा तोंडीच आला असेल. बघा हा प्रश्न वेगवेगळ्या लॉजिकने येतो. एका लॉजिकने हा प्रश्नाचे उत्तर नाही, 1-2 लॉजिकने याचे उत्तर निघतात. दोन्ही लॉजिकने तुम्हाला याचं उत्तर काढून दाखवतो. बघा 36, 34, 30, 28, 24. बघा 36 इकडं कमी संख्या होत गेलेली आहे. याच्यात काहीतरी असेल, कारण संख्या सर्व कमी होत गेलेल्या आहे. तर आपण बघू 36 आणि 30 या दोघात कितीचं डिफरन्स आहे, 6चं. परत आता इथे 30 आणि 24 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 6चं. प्लस इथे एक संख्या असेल, त्याच्यानंतर इथे एक संख्या असेल. 24 बघा 24 मायनस 6 बरोबर किती येईल, 18. इथली संख्या निघाली. आता आपण ह्या दोन्हीतला डिफरन्स बघूया. 34 आणि 28. 34मधून किती जातात तेव्हा 28 राहतात, 6. त्याचप्रमाणे इथे 28मधून 6 मायनस गेले, किती राहिले, 22. किती राहिले, 22. हा 22 करेक्ट ॲन्सर असेल. आता ही झाली पहिली पद्धत. आपण दुसऱ्या पद्धतीने बघूया कसं येते ती. ही पहिली पद्धत. आता बघा 36मधून -2 केले, याच्यातून मायनस किती करायचे, 4. प्लस इथून मायनस किती करायचे, 2. इथून मायनस किती करायचे, 4. इथून मायनस किती करायचे, 2 बरोबर 22. पहिले 2 नंतर 4, पहिले 2 4 2. आता किती करणार आपण, 4. म्हणजेच किती येईल, 18 आला. आपण त्या पद्धतीने काढलं होतं 18, या पद्धतीने पण 18 आलं. तर उत्तर हा ऑप्शन क्रमांक 3 22. बघा ऑप्शन क्रमांक 1 2 3 ज्याने, बघा मित्रांनो हा गणित किती सोपा आहे. सरासरी विचारलेली आहे. 7 12 18 14 19 20ची सरासरी किती, असा हा प्रश्न आहे. आपण ऑप्शन पण दिलेले आहे इथे 25 15 20 आणि 16. बघा यांची आता आपण बेरीज करून घेऊ. 9 अधिक 4 बरोबर 13. 13 आणि 18 21. 21 आणि 2 23. 23 आणि 7 30. 30शी 0 हातच्याले 3. 2 आणि 1 3 4 5 6. 6 आणि 3 9. एकूण आले 90 आपल्याकडे. आता एकूण संख्या किती आहे, 1 2 3 4 5 6. 6ने भाग देऊ. आता 6 1 6. 6 1 6. किती शिल्लक राहिले, 3. 6 पंचे 30. हा उत्तर 15 ऑप्शनमध्ये आहे का, 15. 2 नंबरला करेक्ट आन्सर 2. हा प्रश्न 12चा घन प्लस कंसात मायनस 8चा घन 3 अधिक कंसात मायनस 4चा घन 3.
असा प्रश्न आल्याच्या नंतर अजिबात घाबरायचं नाही. 12चा घन किती येते? 1728 प्लस 8चा घन, हा कंस काढून टाकायचा, मायनस चिन्ह जसंच तसं, 8चा घन 512 प्लस, आता हा कंस काढून टाकायचा, 4चा घन मायनस 64. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, यांची वजाबाकी. 8मधून 2 गेले, 6 राहिले, 2मधून 1 गेला, 1 राहिला, 7मधून 5 गेले, 2 राहिले आणि 1 जशास तसं. आता परत इथं प्लस मायनस आहे 64. आता हे प्लस मायनस काय होते? मायनस. म्हणून 12 16 मायनस 64 बरोबर 6मधून 4 गेले, शिल्लक किती राहिले? 2. 1मधून 6 नाही जात म्हणून इथं 11मधून 6 गेले, शिल्लक किती राहिले? 5. इथे 1 आहे जशास तसं आणि इथे 1 आहे जशास तसं. ऑप्शन आहे आपल्याकडे बघा 952, 1152, 1052, 852. याच्यापैकी ऑप्शन क्रमांक 1152 हा 2 नंबरचा अगदी करेक्ट असेल. बघा मित्रांनो, असा प्रश्न आल्यावर काय करायचं? 95 गुणिले 105 असा आला. एवढा मोठा गणित आपल्याला काढायला खूप वेळ लागेल, गुणाकार याचा खूपच वेळ लागेल. त्याच्यासाठी काय करायचं आहे, इथे 95 आहे ना, याला 100 करायचे. 100 गुणिले 105 बरोबर किती येतात? 100 गुणिले 105 बरोबर येतात आपल्याकडे 10,500. आलं? 10,500 आला आपल्याकडे. आता काय करायचं आहे, हे किती वाढले? 95वर 5 वाढले, म्हणजे 105 5 वेळेस. 105 गुणिले 5, 105 5 25, 5 हातच्याले 2, 5 0 0 2 जशास तसे, 5 1 5 म्हणजे 525. आता काय करायचं आहे, जे 10,500 आहे त्याच्यातून 525 मायनस करायचे आहे. 525, 10मधून 5 गेले, 5 राहिले. आता इथे 9मधून 2 गेले, 7 राहिले. आता इथे 4मधून जाते का? नाही जात, म्हणून इथे 1 घेतला. 14मधून 5 गेले, 9 राहिले. इथे ऑलरेडी 9 आहे, 9 म्हणून 99 75 हा आपला करेक्ट ॲन्सर असेल. ऑप्शन क्रमांक 4 हा याचा अगदी करेक्ट उत्तर आहे. मग एकदम शॉर्टकटमध्ये आपण याचं उत्तर काढलं. जर हा जो उत्तर आपण गुणाकार करून काढला असता तर एवढा मोठा झाला असता आणि वेळ पण खूप जास्त लागला असता. आणि हा प्रश्न इथे आपल्याला 1.5 तासातच सोडवावा लागतो, म्हणून आपण शॉर्टकट पद्धतीने कोणतं पण गणिताचं उत्तर काढतो. 2.5 चे 20% बरोबर किती? किती सोपा प्रश्न आहे. 2.5 चे आलं तर सरळ गुणाकार घ्यायचं, गुणिले 20 भागिले 100. आता काय करायचं, हा पॉईंट काढायचा, इथे 0 वाढवायचा, हा कट हा कट. 25 दोन्ही 50/100 किती आलं? 50/100. हा कट हा कट. 5 1 5 5 दोन्ही 10. आता याला 2 ने 1ला भाग जात नाही म्हणून इथे 0 वाढवला, इथे 0 वाढवला, पॉईंट दिला. 2 × 10 बरोबर 0.5 याचं उत्तर आहे. ऑप्शन आहे आपल्याकडे 0.5 0.05 5 आणि 0.1. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट ॲन्सर असेल. बस बघा, हा प्रश्न किती छोटा आहे, काही सेकंदात उत्तर निघतो. तुम्हाला जर हे टिप्स माहीत असेल 245चा वर्ग कसं काढायचं, तर तुमचा अजिबात हा प्रश्न चुकणार नाही आणि वेळ पण जाणार नाही. ज्याला ही टिप्स माहीत नसते तो अजिबात घाबरून जातो आणि काय करू याच्यात वेळ संपून जातो आणि तो चुकून जातो. 5चा वर्ग सरळ काय करायचं आहे, 25 लिहून घ्यायचं आहे. आता ते 24 राहिलं, शिल्लक किती? 2 स्थान राहिले. ह्या 2 स्थानाचा काय खेळ करायचं आहे? 24च्या पुढची संख्या कोणती आहे? 25. या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 25 चौक 100ची 0 हातच्याले 10. 25 दोन्ही 50 आणि 10 60. आलं? हा तुमचा करेक्ट ॲन्सर राहील. काय राहील? ॲन्सर राहील. ऑप्शन बघा, 58,025 नाही, 61,025 नाही, 57,225 नाही, 60,200 हे 60,025 हा याचा करेक्ट ॲन्सर आहे.
बघा किती छोटा प्रश्न आहे. 55 - 25 भागिले 5 अधिक 30. 55 कन्फ्यूज नका होऊ. 55च्या नंतर मायनस आहे, त्याच्यानंतर 25, त्याच्यानंतर भागाकार दिलेले आहे, त्याच्यानंतर अधिक. कंच भागबेवच्या नियमाने पहिले भागाकार सोडून घेऊ. 5 × 5 = 25 मायनस 55 अधिक 30. आता 55मधून 5 मायनस करून घेऊ. 50 अधिक 30 बरोबर 80. हा याचा करेक्ट ॲन्सर असेल. 80 ऑप्शनमध्ये आहे का? 1, 2, 3, 4 नंबरला आहे 80. हे करेक्ट ॲन्सर राहील.